हनुमान महाराज की जय। ऐकोणी लंकानाथ करावया राक्षसाचा घात, मुळे लागला हनुमंत चिंताग्रस्त रावण। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवनसूत हनुमान महाराज की जय। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै तस्रे गुरवे नमः। जयांचे केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण, ते वंदोनी श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी। आता रामकथेला सुरुवात करण्या अगोदर येथे जमलेल्या मायबापांच्या आणि सर्व महाराजांच्या, रामायणाचार्यांच्या, ज्ञानवृद्ध तपोवृद्ध सर्वांच्या चरणी माझा साष्टांग दंडवत। मायबाप हो, आपण आताच ऐकत आहात की रावणाचा जो प्रधान होता अकंपन, आणि मग अकंपनाची हत्या झालेली आहे। मग ज्या वेळेस राजाची हत्या होते, सेनापतीची हत्या होते, त्यावेळेस बाकीचे सैरावैरा धावत असतात। आणि मग बाकीचे जे सैन्य होते ते सैरावैरा धावत धावत लंकेमध्ये गेले। आणि मग लंकापती रावणाने जेव्हा ही अवस्था पाहिली, आणि मग पाहिल्याच्या नंतर तो विचार करू लागला की बाबा रे, हा जो हनुमंत आहे, ह्या हनुमंतानं काही कमी केलं नाही, हा माझा शेवट काढतो की काय। राक्षसांच्या मुळावर आलेला जो हनुमंत आहे, हा शेवट काढल्याशिवाय राहणार नाही, असं रावण मनामध्ये बोलू लागलेला आहे। मरदोनी राक्षस सैन्य करिता राम नाम गर्जन, परतले वानरगण उल्हास पूर्ण विजयाचा। मग इथे रावणाच्या सैन्याची अशी अवस्था झाली, रावणापर्यंत ते आरडत ओरडत गेले। आताच महाराजांनी आपल्या सांगितलं की पायामध्ये अडकत पाठीमागून कुणी येतं की काय। आपण एखाद्या वेळेस स्मशानातून जात असताना जर आपल्याला कोणी येते वारलंय किंवा एखादं झाड झुलूप जरी दिसलं तरी माणूस घाबरून जातो, एवढा घाबरून जातो की तो पळायला लागतो। आणि पळताना जे दगड लागतात ती आपल्याला कुणीतरी पाठीमागून मारतय की काय, अशी अवस्था ज्याप्रमाणे सामान्य माणसाची होते। आणि मग तशी अवस्था या सामान्य सैन्याची झाली आणि पळापळ करत लंकेत गेले। आणि मग इकडे काय झालं, वानर मिळवणी समस्त लोटांगण मन विक्त, अवघे पूजिला हनुमंत यशवंदर नरंगी। आणि मग इकडं रावण सैन्याची ही अवस्था। आणि मग जे राम सैन्य होते, जे वानरगण होते, ते सर्व हनुमंता सगट विजय प्राप्त करून, मी नेहमी सांगत असते मायबापू, कधी धर्माचाच विजय होत असतो, अधर्माचा कधी होत नाही। सत्याचा सत्यमेव जे येते ज्याप्रमाणे असतं, आणि त्याचप्रमाणे हे सत्याची बाजू आहे भगवंताची। आणि ही वानरांची सत्याच्या बाजूला सामील झालेले आहेत, म्हणून विजय प्राप्ती या सत्याकडेच आहे, ह्या सत्याच्या बाजूकडेच आहे। आणि मग वानराचा विजय झालेला आहे। मग ते विजय सांगण्यासाठी किंवा विजय आनंदामध्ये राहण्यासाठी, आपल्या स्वामीला सांगण्यासाठी, स्वामी काज गुरु भक्ती, ज्याप्रमाणे स्वामीचं कार्य करायचं असतं त्याप्रमाणे वानर स्वामीचं कार्य करत होते। आणि मग ही आपण विजयाची जी गुढी आहे, विजयाचा जो आनंद आहे तो स्वामीला सांगावं, म्हणून हे सर्व वानरगण गेलेले आहेत, हनुमंत गेलेले आहेत। आणि मग लोटांगण घातलेलं आहे, लोटांगण करून रामाला हनुमंत आणि सर्व वानर काय बोलतात ते पुढे ऐका। निरगर्भी वीर हनुमंत, अंगद सुग्रीव जांबिवंत, नळादिमत वानर समस्त वंदिले। आणि मग नाथ माऊली बोलतात, नाथ माऊली म्हणू लागलेले आहेत। हनुमंत कसे आहेत, निगर्वी आहेत, त्यांना कसल्याच प्रकारचा गर्व नाही। मायबापू, मी जर येथे आलं, माझ्यासारखं कुणी इथे स्टेजवर आलं, मी सांगितलं किंवा रामायण वाचलं सांगितलं तर मलाही गर्व येतो की बाबा रे, मी सगळ्यापेक्षा विद्वान आहे, ज्ञानवान आहे। परंतु या वानरांना गर्व नव्हता, या हनुमानजीला गर्व नव्हता कोणत्याही गोष्टीचा, ते भगवंताला श्रेय देत होते, म्हणून हे विजय होते। आणि मग हनुमंत रामाला बोलू लागलेले आहेत, काय बोलते ते पुढच्या लोटांगण वंदिले श्रीराम लक्ष्मण, जय जयकारे गर्जे गगन, हरसे त्रिभुवन कोंडले। आणि मग हनुमंत आणि वानर सैन्य हे प्रभू रामचंद्राकडे गेलेले आहेत आणि वंदन केलेलं आहे, लोटांगण घातलेलं आहे, आणि प्रभू रामचंद्र महाराज की जय असा जे जयकार केलेला आहे। तो जे जयकार म्हणजे स्वर्गापर्यंत पोहोचलेला आहे मायबाप हो। आणि मग पुढे काय झालं ते पुढच्या होत आहे। एका जनार्दना शरण स्वय हनुमंत आपण
अकंपाने निर्दळून श्रीरामचरण वंदिले. आणि मग नाथ माऊली जनार्दन माऊलीला शरण जाऊन सांगू लागलेले आहे, हे जनार्दन माऊली म्हणजे दुसरं तिसरं कुणी नसून ऐकणारे सर्व सद्भक्त आहेत. आणि सद्भक्तांना सांगू लागलेले आहेत की बाबा रे, तुमच्या कृपेने माझं काही नाही, तुमच्या कृपेने हे जे आद्य आहे हा पूर्ण झाला. आणि मग हनुमंताने पराक्रम केला, कंपन मारला. या आद्यामध्ये एवढी कथा झालेली आहे. आणि पुढे जी कथा आहे ती पुढच्या अध्यामध्ये आहे. स्वस्ति श्री भावार्थ रामायण युद्धकांड एका कार्तिकाया वज्रदत्ता कंपन वधो नामय पंचदशो अध्याया. पुंडलिका वरदी हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.